नमस्कार, मी दीपक पवार. द ॲग्रो संवादवर आपले सगळ्यांचे स्वागत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही राज्यातल्या तरुण वर्गासाठी प्रशिक्षणासह वेतन कमवण्याची संधी असल्याचे सांगितलं जात आहे, ज्यासाठी युवक युवती अर्ज करू शकतात. या अंतर्गत 12वी पास तरुणांना 6,000 रुपये मिळणार आहेत, तर ITI आणि पदविका उत्तीर्ण तरुणांना 8,000 रुपये दर महिन्याला मिळणार आहे. त्यासोबतच पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण तरुणांना दरमहा 10,000 रुपये मिळणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग आयुक्त कार्यालयातर्फे राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने 5,500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्य सरकारने ही योजना राज्यातल्या बेरोजगार तरुणांसाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण देत कार्यक्षम करण्यासाठी आणली आहे, असं सांगितलं जातं. या योजनेसाठी पात्रता निकष काय आहे ते जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्राचा राज्याचा रहिवासी असावा. 2. उमेदवार हा तरुण वय किमान 18 वर्ष आणि कमाल 35 वर्ष इतके असावे. 3. उमेदवार हा विद्यार्थी दशेतला असावा. उमेदवार बेरोजगार असेल तरच या योजनेसाठी अर्ज करू शकतात. नोकरी करणारे या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. या योजनेअंतर्गत राज्यातल्या तरुणांसह तरुण देखील अर्ज करू शकतात. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 10 लाख कार्यप्रशिक्षणाच्या संधी मिळणार आहे, असं सरकारने म्हटलं आहे. आतापर्यंत या योजनेसाठी 4 लाखापेक्षा अधिक तरुणांनी अर्ज केल्याची माहिती मिळते. जवळपास 1 लाखहून अधिक तरुण या योजनेसाठी निवड देखील झालेली आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करू शकतात आणि कोणते कागदपत्रे गरजेचे आहेत ते समजून घेऊ. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचं आहे. तुम्हाला शाळेत सोहळ्याचा दाखलाही जोडावा लागेल. पासपोर्ट साईज फोटो गरजेचा आहे. रहिवासी प्रमाणपत्र किंवा दाखला देखील गरजेचा आहे. यासाठी बँक पासबुक देखील द्यावं लागणार आहे, जे बँक खातं आधारशी संलग्न असायला हवं. कोणतेही ओळखपत्र, मग पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स या योजनेसाठी देऊ शकतात. यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर देखील बंधनकारक आहे. आता या योजनेसाठी अर्ज करायचा ते पाहूयात. या योजनेसाठी राज्य सरकारने एक संकेतस्थळ उपलब्ध करून दिलं आहे. rozgarmahaswayam.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही हा अर्ज करू शकतात. या संकेतस्थळावर युवा प्रशिक्षण योजनेचा अर्ज उपलब्ध आहे. त्या दिलेल्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची माहिती भरून आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करायची आहे. त्यानंतर या योजनेसाठी तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला प्रशिक्षणासह विद्यावेतन दर महिन्याला मिळू शकणार आहे. या संबंधित तुम्हाला कोणतेही अडचण असेल तर सरकारने एक हेल्पलाईन देखील उपलब्ध करून दिली आहे. ही तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. 1800-120-8040 यावर तुम्ही तुमच्या शंका विचारू शकतात. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आदेश राज्यातल्या तरुणांना प्रशिक्षण देऊन सक्षम करणं आणि आर्थिक सहाय्य देणं हा आहे, असे सरकारचं म्हणणं आहे. पण ही रक्कम बेरोजगार भत्ता नसेल. कुशल व अकुशल पद्धतीने प्रशिक्षण तरुणांना देण्यात येईल. प्रशिक्षणार्थी एका महिन्यात 10 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस गैरहजर असेल तर त्या महिन्याचा विद्यावेतन त्याला दिले जाणार नाही. एकंदरीत काय, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तरुण वर्गाचे मते आपल्याकडे वळवण्यासाठी या योजनेचा महायुतीला किती फायदा होतो हे येणाऱ्या काळात कळेलच. तुम्हाला या योजनेबाबत काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.